पक्षाच्या भूमिकेच्या संदर्भात काल रात्री राज्य कार्यकारिणीची बैठक झाली, सविस्तर चर्चा झाली आणि काही निर्णय पक्षाने घेतलेले आहेत, काही भूमिका पक्षाने ठरवलेल्या आहेत, त्या जाहीर करण्यासाठी आजच्या या पत्रकार परिषदेचं आयोजन करण्यात आलेलं आहे। मी पक्षाचे अध्यक्ष ॲडव्होकेट बाळासाहेब आंबेडकर यांना विनंती करतो की त्यांनी पक्षाची भूमिका ही माध्यमांसमोर या ठिकाणी मांडावी। मी हिंदीमध्ये सुरुवात करतो आणि मग मराठीत येतो। कल महाराष्ट्र स्टेट कमेटी की बैठक हुई। उस बैठक में कुछ निर्णय हुए कि जिसकी मैं जानकारी आपको दूंगा, लेकिन उसके पहले कल जो है जरांगे पाटिल इनके साथ में बातचीत हुई। उस बातचीत करते समय फारूक अहमद और किशन चौहान ये दोनों मेरे साथ में थे, दोनों स्टेट कमेटी के मेंबर्स हैं। विस्तार से बातचीत हुई और विस्तार से बातचीत होने के बाद तय कर लिया गया कि ओबीसी समूह को जो है, जो उम्मीदवारी नहीं दी जाती थी, जो गठबंधन उनके साथ में होने जा रहा है, उसमें ओबीसी की गठबंधन होगी। दूसरा जो है मुस्लिम समुदाय जो समाज है उनको उम्मीदवारी नुमाइंदगी दी जाएगी, जैन समाज को भी वैसे उम्मीदवारी दी जाएगी। बदलाव की जो राजनीति है, उस बदलाव के राजनीति को नए आयाम से शुरुआत करना, ऐसी वहां पर चर्चा हुई और ज्यादा से ज्यादा उम्मीदवार जो है वो गरीब समाज से हो और उनको ही अपन लोग आगे लाएंगे, ऐसी एक परिस्थिति हुई। पहले फेज के जो उम्मीदवार है, वंचित के जो है, उनका समर्थन जरांगे पाटिल का है। 30 तारीख को जो है उन्होंने अपने संगठन के माध्यम से, अपने लोगों के माध्यम से इलेक्शन में किस तरह हिस्सा लेना और उसमें क्या भूमिका लेना, इस पर जो लोगों से राय मांगी है, इसलिए उन्होंने कहा कि 30 तारीख तक अपन इसका फैसला ना करें तो अच्छा है। उस बात को हम लोग ने मान लिया है और 30 तारीख के बाद जो सीटें अभी हम लोग यहां पे अनाउंस करेंगे, बाकी की सीटों पर जो है दोनों मिलके फैसला करेंगे, ऐसी एक परिस्थिति है। दोनों की तरफ से किसी भी कैंडिडेट को प्रेस नहीं किया जाएगा कि यही चाहिए, यही चाहिए। लेकिन जो साफ सुथरी है, गरीब है और उम्मीद रखते हैं कुछ करने का, इन्हीं क्राइटेरिया पे जो है वो उम्मीदवारी वहां पर दी जाएगी। जो लिस्ट है बाकी के सीटों का जो है वो 2 तारीख तक फाइनल हो जाएगी, ताकि 4 तारीख के जो उम्मीदवार, आखिरी दिन के जो उम्मीदवार है, उनको फॉर्म भरने का मौका मिले, ऐसी एक परिस्थिति है। ये नया गठबंधन हम लोग खड़े कर रहे हैं। जो हमारे साथ आना चाहते थे उनसे भी हमने कहा था कि भैया जरांगे पाटिल का जो फैक्टर है उसको इग्नोर करके नहीं चल सकते। मानने के लिए तैयार नहीं थे। वंचित बहुजन आघाड़ी का इस्माल जो है वो
परिवारवाद बचाने के लिए इस्तेमाल करना चाहते थे, कि जिसको हमने पूरी तरह से रिजिस्ट किया है। हम लोग इस बात को जानते हैं कि काफी बड़ी आलोचना होगी, लेकिन लोगों की अगर नस मैं अगर जानता हूं, अगर पहचान सकता हूं, तो आम जनता को परिवर्तन की जरूरत है। और वो परिवर्तन इसलिए चाहिए क्योंकि एमएसपी प्राइस जो है किसानों के लिए, जो एमएसपी प्राइस सबसे लाभदायक है ऐसा मैं कहता हूं, उसका कानून बनना चाहिए। दूसरा जो बातचीत हुई वहां पर एग्रो इंडस्ट्री, कॉटेज और एग्रो इंडस्ट्री, इसको बढ़ावा देने की जरूरत है, जिससे एम्प्लॉयमेंट और ग्रामीण उद्योजक उससे निर्माण हो। ऐसे कई प्रोग्राम जो है जिन पे चर्चा हुई, सकारात्मक चर्चा हुई, और हम लोग ये मान के चलते हैं कि ये जो जरांगे पाटिल और उनके संगठन के साथ का मेलजोल जो है, क्योंकि मैं समझौता नहीं कह सकता हूं, क्योंकि उन्होंने कोई पार्टी बनाई नहीं है, ना बनाना वो चाहते हैं। इसलिए ये जो सामाजिक गठबंधन हो रहा है, जिसको हम लोग एक राजनीतिक आयाम देने जा रहे हैं, लोग इसको स्वीकारेंगे और बदलाव का जो माहौल है, आज भी जो है खरीद फरोश यहां से वहां चलने की उम्मीद पूरी तरह से चली है। हम लोग ये मान के चलते हैं कि इस समझौते के माध्यम से एक नई राजनीतिक शुरुआत होगी, नीतिमत्ता की राजनीति वहां पे शुरुआत होगी, मूल्यों की राजनीति शुरुआत होगी, और आम आदमी के सवालों को एड्रेस करने की राजनीति यहां पे शुरुआत होगी। ऐसा उम्मीद हम लोग करके चलते हैं। मैं कल की जो बातचीत हुई उसका विवरण मैंने आपके सामने रखा हुआ है। फिलहाल अभी जो फर्स्ट फेज के जो उम्मीदवार है, उस पे भंडारा गोंदिया से संजय गजानन केवट दीवर समाज से है, गढ़चिरौली चिमूर संजय गजानन केवट दीवर समाज से है, केवट। गढ़चिरौली चिमूर में से हितेश पांडुरंग मडावी गौंड समाज से है। चंद्रपुर से राजेश वार्लूजी बेले हे तेली समाजाचे आहेत। बुलढाणा वसंत राजाराम मगर जी हैं, माली समाज के हैं। वसंत राजाराम मगर माली समाज के हैं। अकोला मैं खुद हूं,
अमरावती आरक्षित है, कुमारी प्राजक्ता तारकेश्वर पिल्लेवान, कुमारी प्राजक्ता तारकेश्वर पिल्लेवान। वर्धा जो है प्रोफेसर राजेंद्र सालुंके, ये कुंभी समाज के हैं। यवतमाल वाशिम खेम सिंह प्रतापराव पवार, ये बंजारा समाज में से हैं। पार्लियामेंट्री कॉन्स्टिट्यूंसी नंबर 10 जो नागपुर की है, उस नागपुर के कॉन्स्टिट्यूंसी में इंडियन नेशनल कांग्रेस, इनका समर्थन हम लोग कर रहे हैं। दूसरी बात जो कल के राज्य की कमेटी में डिसाइड हुआ, ओबीसी बहुजन पार्टी ये गठित हो चुकी है। और सांगली पार्लियामेंट्री कॉन्स्टिट्यूंसी उनका तय नहीं है, लेकिन वो प्रकाश शेंडगे अगर कॉन्टेस्ट करते हैं तो उनको हम समर्थन दे रहे हैं। और रामटेक कॉन्स्टिट्यूंसी के जो उम्मीदवार है पार्टी की ओर से, उनकी अनाउंसमेंट आज शाम को 4 बजे की जाएगी। मराठीत सलग मराठीत एकदम वंचित बहुजन आघाडी राज्य कमिटीची काल बैठक झाली आणि त्या बैठकीमध्ये असणारा महत्त्वपूर्ण निर्णय त्या ठिकाणी घेण्यात आले। त्या निर्णयाकडे मी असणारा नंतर येतो, परंतु जे आमच्याबरोबर समझोता करायला उत्सुक होते त्यांना आम्ही म्हणालो होतो की जरांगे पाटील या फॅक्टर आपण लक्षात घेतला पाहिजे, पण दुर्दैवाने तो फॅक्टर काही लक्षात घेतला नाही आणि म्हणून काल जरांगे पाटील आणि पक्षाच्या नेत्यांची, मी आणि फारूक अहमद आणि किसन चव्हाण अशी बैठक झाली आणि या बैठकीमध्ये पहिल्या फेजची निवडणूकचा अर्ज आज संपतोय, पण दुसऱ्या फेज पासूनचं जे आहे त्याच्या संदर्भातली असणारी चर्चा ही 31/1 आणि 2 ला पूर्ण करायचं असं त्या ठिकाणी निर्णय झाला। चर्चेच्या दरम्यान शेतकऱ्यांचा आणि बेरोजगारांचा प्रश्न आणि विशेष ॲग्रो इंडस्ट्री याला प्राधान्य कसं द्यायचं आणि ग्रामीण भागातून उद्योजक आणि व्यवसाय इतर करता येईल त्याच्या संदर्भात आणि इतर प्रश्नांची सुद्धा चर्चा झाली। त्या सगळ्या महत्त्वाच्या चर्चेमध्ये आजपर्यंत ओबीसी समाजाचं
लोकसभेमध्ये एक किंवा दोन व्यक्ती सोडला तर गेल्या 70 वर्षामध्ये प्रतिनिधी दिलेला नाही. तेव्हा यावेळेस ओबीसी भटके विमुक्त हा फॅक्टर लक्षात घेता या समूहातून उमेदवारी द्यायची आणि त्यांना जिंकूनही आणायचं. दुसरा, बीजेपीने जे मुस्लिमांचं आयसोलेशनचं राजकारण सुरुवात केलंय त्याला थांबवण्यासाठी या लोकसभेमध्ये मुस्लिम उमेदवार सुद्धा आपण उतरायचा आणि त्यांनाही उमेदवारी द्यायची. तिसरा, जैन समाजाचा सुद्धा उमेदवार आपण उतरवायचा आणि त्याला जिंकून आणायचं अशी असणारी परिस्थिती आहे. महाराष्ट्रामध्ये उपेक्षितांची, वंचितांची आणि गरीब मराठा, मुस्लिम आणि इतर यांची ही नवीन वाटचाल आम्ही त्या ठिकाणी मानतोय. या वाटचालीला समूह पाठिंबा देईल अशी अपेक्षा आम्ही त्या ठिकाणी धरतोय. दुसरं, सगळ्यात महत्त्वाचा जो निर्णय झाला तो म्हणजे राजकारण आणि इलेक्शन यामध्ये प्रचंड पैसा खर्च केला जातो, वापरला जातो. आणि त्यामुळे निवडून गेल्याची बांधिलकी ही मतदाराबरोबर राहत नाही, तर त्याला ज्यांनी डोनेशन दिलं त्याच्याशी त्याची बांधिलकी होते. ही परिस्थिती होऊ नये म्हणून गावागावानेच आणि कार्यकर्त्यांनी प्रचार सुरुवात केला पाहिजे. शासनाने नेमून दिलेल्या खर्चाच्या मर्यादेच्या आतमध्येच किंवा त्याच्यापेक्षा अर्ध्या खर्चामध्ये या निवडणुका पार पडतील असं प्रयत्न आमच्याकडून त्या ठिकाणी होणार आहे. पैशाचा रोल हा इलिमिनेट करता येणार नाही, पण मिनिमाइज करण्याची कालचा निर्णय आमचा त्या ठिकाणी झाला, जेणेकरून इंग्रजीमध्ये ज्याला डिझर्विंग उमेदवार आपण म्हणतो त्याला उमेदवारी मिळेल. आणि आज जे आयाराम गयारामाचं जे राजकारण आहे, मला इथे उमेदवारी मिळाली नाही तर मी त्या पक्षामध्ये जातो, हे आपल्याला असताना थांबवता येईल अशी परिस्थिती आहे. तेव्हा हे जे निर्णय झाले कालच्या बैठकीमधले जरांगे पाटील यांच्याबरोबरचे ते मी आपल्यासमोर या ठिकाणी मांडलेले आहेत. दुसऱ्या बाजूस कालची जी बैठक झाली त्या बैठकीमध्ये मी आतापर्यंत आपल्याला जे सांगितलं त्याच्यावरती सुद्धा चर्चा झाली आणि आपण हे पुढे घेऊन गेलो पाहिजे असा निर्णय त्या ठिकाणी झाला. दुसरं, पहिल्या फेजमधले जे उमेदवार आहेत त्यांची नावंही निश्चित करण्यात आलेली आहेत. भंडारा गोंदिया मतदारसंघामध्ये संजय
गजानन केवट दिवर समाजाचे आहेत. गडचिरोली चिमूर मतदारसंघामध्ये हितेश पांडुरंग मडावी हे गौंड समाजाचे आहेत. चंद्रपूर राजेश वारलूजी बेले हे उमेदवार आहेत, तेली समाजाचे आहेत. बुलढाणा वसंत राजाराम मगर हे माळी समाजाचे आहेत. अकोल्याहून मी स्वतः उमेदवार आहे. अमरावतीमध्ये कुमारी प्राजक्ता तारकेश्वर पिल्लेवान या राखीव मतदारसंघामधल्या उमेदवार आहेत. वर्धा प्रोफेसर राजेंद्र साळुंके हे कुणबी समाजाचे उमेदवार आहेत. यवतमाळ वाशिम खेमसिंग प्रतापराव पवार हे बंजारा समाजाचे उमेदवार आहेत. याच्याच बरोबर ओबीसींची असणारी जो नवीन पक्ष स्थापन झालेला आहे ओबीसी बहुजन पार्टी, त्यांनी आम्हाला मध्यंतरी कळवलं होतं की सांगली मतदारसंघामध्ये प्रकाश शेंडगे हे लढतील. ते जर लढले तर त्यांचा आमचा पाठिंबा त्या ठिकाणी राहणार आहे. दुसरं रामटेक मतदारसंघ जो आहे, या रामटेक मतदारसंघातला उमेदवाराचं नाव हे आम्ही 4 वाजता घोषित त्या ठिकाणी करणार आहोत. त्याच्यातला महत्त्वाचा निर्णय काल जो झाला तो म्हणजे नागपूर पार्लमेंटरी कॉन्स्टिट्युन्सीमध्ये काँग्रेस पक्षाचे म्हणजे इंडियन नॅशनल काँग्रेस पक्षाचे जे उमेदवार आहेत पार्लमेंटरी कॉन्स्टिट्युन्सी 10 नागपूर, त्यांना वंचित बहुजन आघाडीचा पाठिंबा आहे. माझं निवेदन संपलेलं आहे. प्रश्न उत्तर आज नाहीत. प्रश्न आज नाही. प्रश्न आज नाहीत. प्रश्न आज नाहीत. प्रश्न जे आहेत आज नाहीत. आज जे आहे ते एवढंच जाऊ द्या. पक्षाने घेतलेले जे निर्णय आहेत ते निर्णय लोकांपर्यंत जाऊ द्या. पक्षाचे प्रश्न जे आहेत उद्यापासून तुम्ही आणि मी याच शहरात आहोत तेव्हा आपण ते घेऊ शकतो. थँक्यू. मी थँक्यू व्हेरी मच. थँक्यू व्हेरी मच. आज या ठिकाणी पत्रकार परिषदेला उपस्थित असलेल्या सर्व पत्रकार बांधवांचे आम्ही आभार मानतो आणि सर्वांना विनंती करतो की पक्षाने रात्री उशिरापर्यंत बैठक घेऊन जे निर्णय घेतलेले आहेत ते जनतेपर्यंत पोहोचणं गरजेचं आहे आणि आमचं माध्यम तुम्ही आहात, त्यामुळं हे निर्णय जनतेपर्यंत पोहोचवा ही आम्ही तुम्हाला विनंती करतो. प्रश्नोत्तरांसाठी बाळासाहेब अकोल्यात आहेत. प्रवक्त्यांची अख्खी फळी तुमच्यासाठी तयार आहे. आजचा दिवस फक्त ही माहिती तुम्ही लोकांपर्यंत पोहोचवा. थँक्यू. चला. येस. थँक्यू. चला या. आभारी.